संदर्भामध्ये गेले काही दिवस वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही बातम्या आलेल्या पाहिल्या आणि त्या माडगोळ स्वारी आपल्या गरिबांचे नातू ते आहेत, त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत, आमचे संवादचे सुविधा आहेत. आमच्या कालावधी होऊन गेला की गरिमा आपल्यातनं गेलेले. त्यानंतर सातत्यानं त्यांच्या आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कार्यक्रमही घेतला होता. त्यावेळेला सगळे त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेला त्याच्या असताना मला माहिती की माझ्या बजेटमध्ये आपण त्यावेळेला एक कल्पना मांडली होती की कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत 7.5 एकर जागा एक्झिबिशन सेंटरची होती. त्याच्यावर मोठं एक्झिबिशन सेंटर होतं. एक प्रायोगिक रंगभूमीसाठी लक्षात आलं की गरिबांचं स्मारक होण्यासाठी ही जागा सुद्धा चांगली आहे आणि त्यावेळेला आपण ते जाहीर केलं 2017ला. त्यावेळी ते जाहीर केलं गेलं की आपण त्या निविदेला मान्यतेचा सगळी प्रक्रिया असेल. ही सगळी प्रक्रिया जवळपास वर्षभरती सुरू राहिली, ती पूर्ण झाली आणि याच्यामध्ये आपल्याला मी पूर्ण त्याची माहिती या कोरोनाच्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये 40 लाख लोकसंख्या असलेलं आपलं शहर कोरोनाचा प्रादुर्भाव इतका. गदिमांच्या स्मारकासाठी गेले 43 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो. अजून आम्हाला शंका पडत होती की बाबा असं काय होतं आहे की राजकारणी अनेक लोकांचं स्मारकं होतात, अनेक साहित्यिकांची होतात, मग गदिमांनी असं काय गुन्हा केला की गदिमांचं स्मारक पुण्यात होत नाही. पुणे ही गदिमांची कर्मभूमी आणि या कर्मभूमीमध्ये गदिमांचं स्मारक इतक्या दिवस रखडलं का, हा प्रश्न होता. आणि गदिमांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महानगरपालिकेने गदिमांची जी आधी दिलेली जागा होती स्मारकाची ती बदलून आम्हाला महात्मा सोसायटीजवळ दिली होती आणि 2019मध्ये सर्व परवानग्याही मिळाल्या होत्या. तरी पण 1.5 वर्ष परत का रखडलं आहे हा प्रश्न अजूनही आमच्यात बाकी होता. आणि महानगरपालिकेत आणि आमच्यातर्फे थोडं मला वाटतं कम्युनिकेशन गॅप झाली. त्यांच्यातर्फेही पुढे काय आलं नाही की बाबा आम्ही काय करत आहोत. तर त्यामुळेच हे आंदोलन किंवा हे प्रेस नोट्स हे आम्हाला द्यायला लागल्या की कुटुंबातर्फे की कृपया करा स्मारक. अगदी एकेकाळी मी इतका वैतागली, शेवटी म्हटलं आम्ही का भिकारी आहोत का की करा करा करा, किती विनंत्या करायच्या. पण आज जेव्हा मुरली महापौरांची भेट झाली त्यांनी मला सगळं प्लॅन्स दाखवले काय की कुठल्या प्रकारे कसं स्मारक होणार आहे. ते वाटून समाधान वाटलं की एक चांगल्या प्रकारचं स्मारक महानगरपालिका करते आहे. फक्त कसं असतं की तुम्ही जेव्हा म्हणता आम्ही करतो हे आश्वासन असतं. त्यामुळे महापौरांना आम्ही विनंती करतो की तुमच्यातर्फे हे प्रत्यक्षात लवकरात लवकर येऊ द्या. त्यामुळे मराठी रसिकांना एक प्रकारचा आनंद मिळेल. पुण्यातील नक्की ती शान ठरेल असेल. दुसरं तुमच्या दृष्टीने हे स्मारक कसं असावं त्याचं काय आहे का तुमच्या? त्याचं एक विजन डॉक्युमेंट मी त्यांना दिलेलं आहे. माझ्या मते हे नुसतं पुतळा गदिमाचा उभा राहावा असं स्मारक नसावं, तर हे गदिमांचं डिजिटल स्मारक असावं ज्यात विविध प्रकारची दालनं असतील. एक गीतरामाणाचं दालन असेल ज्यात गीतरामाणाची काव्य हे म्युरल्समध्ये असतील. गीतरामायण तुम्हाला माहीत असेल ते ओरिजिनल गीतरामायण जे होतं त्यात अनेक दिग्गज लोकांनी गायलं होतं. म्हणजे लता मंगेशकर होत्या, माणिक वर्मा, तर त्या सगळ्या कलाकारांचे फोटो तिकडे असावेत. नंतर ते गीतरामायण तिकडे ऐकता आलं पाहिजे. आणि गीतरामायण हे असा ग्रंथ आहे की ज्याचं 8-10 भाषांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर त्यामुळे सगळ्या भाषेतला ऑडिओ तिकडे येऊ शकतो, ती पुस्तकं येऊ शकतात. याशिवाय गदिमांचा साहित्यिक प्रांत आहे. साहित्यिक प्रांतातली त्यांची पुस्तकं ही तिकडे कविता ऐकल्या आल्या पाहिजे, वाचता आल्या पाहिजेत. तसे गदिमा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतही तितकेच त्यांचं महत्त्वाचं काम आहे. तर त्यांची चित्रपट बघता आले पाहिजेत, त्यांची गाणी ऐकता आली पाहिजेत. तसं गदिमांची पंचवटी आणि त्यांचा बावणाचा पत्रा ह्यांच्या छोट्या प्रतिकृती तिकडे दिसता आल्या पाहिजेत. म्हणजे एक डिजिटल रूपाचं स्मारक. आणि याशिवाय कसं आहे की महानगरपालिका त्यांच्या प्रयत्नाने हे स्मारक बांधून देईल, पण नंतर ते मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. तर यात आम्ही माडगूळकर कुटुंबीय नक्की पुढाकार घेऊ की हे बांधलेलं स्मारक नंतर सस्टेन कसं होईल याच्यातर्फे आम्ही नक्की प्रयत्न करू. म्हणजे त्याला पुढे मी एक पडकं स्मारक झालं आहे, तिथं सगळं पडलेलं आहे असं आम्हाला नको आहे. गदिमांच्या स्मृती या पुढच्या पिढीसाठी येते आणि त्या पिढीपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. गदिमा हे पुणेकरांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचं आत्मीयतेचं नातं ज्यांच्याशी होतं त्यांचं स्मारक पुण्यामध्ये करावं अशी गेली अनेक वर्षांची मागणी त्यांच्या चाहत्यांची, प्रेमींची आणि कुटुंबियांची सुद्धा होती. त्या अनुषंगानं गेले 2 वर्ष या स्मारकासाठी ते कुठं असावं, त्याचं काम कसं असावं, त्याच्यामध्ये नेमकं काय असावं अशा प्रकारची तयारी महापालिकेची सुरू होती. कोथरूडमधल्या महात्मा सोसायटी येथे एक्झिबिशन सेंटरचं आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या 6.5 एकरवरती अनेक प्रकल्प होत आहेत आणि त्यामध्ये विशेषतः गदिमांचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये गदिमांचा जीवनप्रवास उलगडणारा असा तो सगळा विचार आम्ही केला आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या पुढच्या 1 महिन्यातच या स्मारकाचं भूमिपूजन होतं आहे. आणि मला सांगायला निश्चितपणे आनंद वाटेल
की याच्यामध्ये महापालिका म्हणून एक चांगल्या प्रकारची जागा पहिली उपलब्ध करून देणं, त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता असणे, त्याच्या सगळ्या प्रक्रिया मान्यतेच्या पूर्ण करणे, हे सगळं आज पूर्ण झालं आहे. आणि त्यामुळे जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त गदिमांना ही आदरांजली होईल, त्यांना ही श्रद्धांजली असेल की पुणेकरांच्या वतीनं त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठीचं एक चांगलं अद्ययावत पद्धतीचं एक दालन, एक स्मारक हे पुण्यामध्ये उभं राहतं आहे. त्याचं काम 1 महिन्यामध्ये सुरू होतं आहे. लवकरच आपल्याला त्याचं भूमिपूजनही झालेलं पाहायला मिळेल. यावेळी मुहूर्त मी सांगितलं की सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात. जे काही लागतं त्याला निधी लागतो, त्याला मान्यता लागते, त्याची निविदा प्रक्रिया लागते, त्याचीही मान्यता लागते. ह्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्यात. त्यामुळे आपल्याला गदिमांचं स्मारकाचं काम हे 1 महिन्यामध्ये चालू झालेलं दिसेल आणि आम्हा सगळ्यांना निश्चितपणे पुणेकरांना त्याचा अभिमान असेल. साधारण निधी किती लागणार आहे, कुठं 6.5 एकर जागेमध्ये अनेक प्रकल्प होत आहेत. त्याच्यामध्ये प्रायोगिक रंगभूमीसाठीचं नाट्यगृह असेल, एक मोठं एक्झिबिशन सेंटर आहे, ॲक्वेरियम आहे आणि गदिमांचं स्मारक हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. या सगळ्यांसाठीचा एकत्रित प्लॅन तयार झाला आहे. त्याचं ड्रॉईंग, डिझाईन, मान्यता सगळं झालं आहे. त्यामुळे याला निधी सुरुवातीच्या काळामध्ये जो 8.5 कोटी रुपयाचा निधी तो मंजूर झाला आहे. त्याची निविदा प्रक्रिया पार पडली. पुढच्या काळामध्ये जसा त्याला निधी लागेल तो निधी तिथे उपलब्ध करून दिला जाईल आणि लवकरात लवकर गदिमांचं त्यांचं स्मृती जतन करणं, एक पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची आठवण सातत्यानं कायम राहावी आणि म्हणून हे गदिमांचं स्मारक हे निश्चितपणे सगळ्यांना प्रेरणा देणारं असेल, कलाकारांना एक निश्चितपणे अभिमान वाटणारं आपल्या सगळ्यांना असेल. अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलेलं आपल्याला दिसेल.